स्पर्धा जी घडली गेली त्या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटर 4 सामन्यामध्ये 123 धावा नक्कीच या खेळाडूच्या माध्यमातून जोडल्या गेल्या. एक कोंढेरी गावची रणमशीन जरूर म्हटली जाते. तसेच सन्माननीय कोंढेरी गावचे ग्रामस्थ रतनजी केने यांची सुद्धा इथे आपण उपस्थिती पाहतो. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. आम्हाला आयोजन कमिटीकडून सूचना येतात. रतनजी केने जे कुठेतरी स्क्रीनच्या समोर जे बसलेत त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. नक्कीच दरम्यान आपण सामन्याला चालू करूया. एका बाजूने असेल अगदी पाहायला गेलं तर नैतिक स्पोर्ट कोंढेरी आणि त्यांना फाईट करेल साई एकविरा स्पोर्ट मोहिली. नक्कीच नो डाऊट या सामन्याचा सामना वेळ आपण पाहतोय. अजय नक्कीच 42 धावांची एक विस्फोटक इनिंग साकारली. 12 चेंडू 42 धावा अजयच्या माध्यमातून ज्या जोडल्या गेल्या त्याच्या जोरावरती कुठेतरी 60 धावांपर्यंत आपण पाहायला गेलं तर रुंदे संघाला पाहिलं होतं. नक्कीच विनंती असेल अजिंक्य अजय की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये जरूर हजर राहायचं आहे. नक्कीच विनंती करेल वामनजी अंबारे यांच्या हस्ते अजयला मात्र सन्मानित केलं जाईल. चांगली इनिंग आपण अजयच्या माध्यमातून पाहिली गेली. 12 चेंडू मध्ये 42 धावा. बारा चेंडू 42 धावा. नक्कीच अजयच्या माध्यमातून अगदी पाहायला तर चांगली फलंदाजी चौकार षटकारांची आतिषबाजी पाहिली. कुठेतरी संघ मात्र पहिल्या 2 षटकामध्ये संकटात सापडला होता आणि त्यानंतर अफलातून फलंदाजी त्याच्या माध्यमातून साकारली गेली. नक्कीच आपण पाहू शकता स्क्रीनवरती वामनजी अंबारे साहेबांच्या हस्ते मात्र अजयला सन्मानित केले जाते. 12 चेंडू 42 धावांची इनिंग साकारली गेली. नक्कीच अजय तुला पुढील वाटचालीसाठी आणि पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. दरम्यान नक्कीच बोलूया मॅचकडे. एका बाजूने नैतिक स्पोर्ट कोंढेरी संघ आणि त्यांना फाईट करतोय साई एकविरा मोहिली संघ. दरम्यान जशी मॅचला सुरुवात होईल आपण नक्कीच समालोचन कक्षामध्ये बदल घडूया. एक आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ टिटवाला विश्वास केने सरांचा. धन्यवाद निलेश गायकर. ओ डायरेक्ट हिट कमालीचा थ्रो केलाय. पाहावं लागेल इथे मात्र नॉट आउट असेल. पंच रुपेश गायकर आहे स्क्वेअर लेगचे पंच. डायरेक्ट हिट जरूर लागला होता आणि इथे मात्र नक्कीच पॉपिंग ग्रीज मध्ये सुरक्षितरित्या बॅटर देखील पोहोचलाय. सलामीची बेर मयूर त्याच्या सोबतीनं आकाशला आपण पाहतोय. पुढील मॅच सांगोडे त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी ओझरली. दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेक मध्ये टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा आधी सूचना देतोय. कारण की इथे मात्र संघनायक जर नसेल टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये तर 2 चेंडूंची पॅनल्टी आहे. या गोष्टीची सूचना आम्ही आधीच देतोय. पहिला चेंडू नक्कीच डॉट आला. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. तन्मयला पाहतोय आपण नैतिक स्पोर्ट्सच्या माध्यमातून. हो इथे मात्र थोडीशी लेंथ खेचली. शॉर्ट लाईन चेंडू चेंडू जाईल वाईडिश लॉंग ऑफला बीट करून सीमा रेषा पार. दणदणीत खणखणीत चौकार. आपला चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. हो इथे मात्र दिशा पाहावी लागली असं पंचांचा इशारा वाईड येतोय. लेगस्टिकच्या अगदी बाहेर चेंडू पिच केला होता. सांगोडे संघ देखील उपस्थित होतोय. गावदेवी ओझरली संघ आपण देखील रिपोर्टिंग करा. हा चौकार नक्कीच षटकार आलाय. षटकार आलाय. कमालीशी इथे मात्र फटकेबाजी पाहायला मिळते. चला बॉल द्यायचा.
अतिशय चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तन्मयला. तन्मय थोडासा महागडा ठरतोय आणि तन्मयसाठी सुवर्ण संधी असेल. सुखदेवजी भोईर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि त्याचबरोबरीनं सूरजसाठी देखील षटकारांच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुखदेव भोईर यांच्याकडून देण्यात येईल. परंतु इथे मात्र प्रति हल्ला चढवत जातोय गोलंदाज तन्मयवरती. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा, 2 षटक अजूनही शिल्लक आहेत. अविनाश केणे आमच्या नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. हो, इथे मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. इथे मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. अंतिम चेंडू शिल्लक आहे षटकातील आणि इथे मात्र नक्कीच चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने संघ आहे नैतिक स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अर्थातच मोहिली संघ, साई एकविरा मोहिली संघ. यस, इथे मात्र फाईट करतोय. कमालीचं बॅटल सुरू आहे. हो, इथे मात्र नक्कीच चांगला अशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तत्पर हा डॉट चेंडू होतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 12 धावा. यस डीजे. गोलंदाजी ट्रॅकवरती आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच गोलंदाज तेजस गायकरला आपण पाहतोय. कमालीचं बॅटल सुरू आहे. हो, चेंडू सोडून दिला होता आणि नक्कीच हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आज रोशन अंबारे आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. नक्कीच त्यांची कमतरता कुठेतरी मोहिली संघाला असेल यात मात्र शंका नाही आहे. परंतु जीवन आहेत आज ते चांगला काम करतील यात मात्र शंका नाही आहे. नीरज देखील हो, चेंडू पडल्याने थोडासा खाली राहतोय. हा चेंडू देखील येतोय डॉट. सलगचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. रोशन अंबारे रन मशीन आहे मोहिलीची, परंतु आज तो नाही आहे आणि त्याचा फायदा करून घ्यावा लागेल कोंढेरी संघाला. तेजस गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय आपण. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो, शॉर्टलाईन चेंडू होता. तिथे मात्र नक्की शतरक्षक थोडेसे बीट झाले. ओमकार होते शॉर्ट फाईन लेगला, परंतु पायाने चेंडू अडवला जातोय. हा नक्कीच 1 धाव या ठिकाणी मात्र धावफलकावरती जोडली जाईल. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो मित्रांनो. नैतिक स्पोर्ट्स आयोजित धर्मवीर चषक 2024 महासंग्राम 6 पहिला दिवस स्पर्धेचा MPL क्रीडांगणावरती सुंदर अशी स्पर्धा आपण पाहतोय. सुसज्ज असं क्रीडांगण आणि त्याचबरोबर नक्कीच सुंदर असे व्यासपीठ स्विच केलाय. ओ क्या बात आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गौरव होते
डायरेक्ट हिट देखील केला होता. डायरेक्ट हिट लागला असता तर धोक्याशी घंटा नव्हे तर फलंदाजच बाद झाला असता, यात मात्र शंका नाही आहे. परंतु या 2 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट थर्डमॅन मध्ये गौरव होते. धावसंख्या जाऊन पोहोचले 15 या धावसंख्येवरती. 15 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, स्विंग अँड मिस, डॉट बॉल. 5 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे. खरं तर आकाश आणि त्याच्या सोबतीला मयूरला आपण पाहतोय. 15 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. दुपारचं सत्र, दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच अतिशय शांत आणि शिस्तबद्ध हा सामना आपण मला आतमध्ये अनुभवतोय. नैतिक स्पोर्ट्स कोंढेरी त्यांच्या अगेन्स्ट साई एकविरा स्पोर्ट्स मोहिली या 2 संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. ओ, शॉर्ट लाईन चेंडू होता, खराब चेंडू आणि या चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. बिग हिट, षटकार. षटकार आला अंतिम चेंडूवरती आणि षटकारानं धावसंख्या धावफलकावरती 21. 21 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती स्वप्नील आहेत. या स्पर्धेचे सर्व आणि ते आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. कमालीची गोलंदाजी करावी लागेल. समोरचं बॅटर आता मात्र आपण मयूरला पाहतोय. 2 चेंडू जरूर त्याने नक्कीच डॉट या ठिकाणी मात्र खेळले होते. हो, पहिला चेंडूवरती आघात झालाय. आडव्या बाटल्या ऑन साइडला देखना स्ट्रोक. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू जाईल. सीमा रेषा पार. मॅक्झिमम षटकार. दोन धावा धावफलकावरती आज आमच्या वामनचे अंबारी मामाला देखील आहेत. नक्कीच जेव्हा जेव्हा मोहिनी संघ खेळत असतो त्यावेळेस मात्र ते उपस्थित असतात आणि त्यांचं देखील आम्ही नैतिक स्पोर्ट्स कोंढेरे आयोजित धर्मवीर चषकामध्ये सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सुंदर असं व्यासपीठ आणि सुंदर असे क्रीडांगण आपण पाहतोय. थोडासा सामना आपण स्पीडअप करायचा आहे, कारण की सर्व संघ आपलेच आहेत. जरा नक्कीच लवकर सामने नक्कीच या ठिकाणी मात्र संपन्न झाले तर उर्वरित षटक जास्त खेळ जातील. हो, बीमर चेंडू हाताळलाय, खराब चेंडू सीमारेषेलगत या ठिकाणी मात्र हो जीवाच्या आकांत्याने चेंडूला अडवण्यात येते. 2 धावा धावफलकावरती. 9+2. +2. 3 धावा धावफलकावरती.
32 धावा. ओ फ्रीटचा चेंडू, गॅप शॉट सिलेक्शन आहे, तन्मय येतात, दूरवरून फेकी करतील तर बर मिळेल. फक्त आणि फक्त एक धाव. कमालीचं बॅटल सुरू आहे. खराब चेंडू आला, त्यानंतर मात्र लगेचच बॅकअप दिलं आणि धावसंख्या धाव फलकावरती 33 धावा. सलामीची पेर मधाच्या आतमध्ये अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. ओ हा देखील खराब चेंडू. एवढी लेन जर आपण छोटी ठेवा तर त्या चेंडूवरती मार पडेल यात मात्र शंका नाही. या सीमा पार आणखी एक षटकार. चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील वरती इथे मात्र प्रति हल्ला केला जातोय. ओ पुणेशा इथे मात्र झेल घेण्याची संधी होती, झेल सुटते. पाहावं लागेल इथे मात्र नक्कीच 2 धावा असतील. नक्की शिवाशा अक्कांदने इथे मात्र चेंडूला अडवला आणि या 2 धावा धावफलकावरती. धावसंख्या जाऊन पोहोचेल 41. 41 धावा. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. ओ पुणेशा इथे मात्र बिगिट केला आणि बाहुबली स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषा पार, देखना स्ट्रोक, षटकार. धावसंख्या धावफलकावरती 47 धावा. 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि तब्बल चांगलं कार्य केलं जातंय. अंतिम षटकामध्ये आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नवनाथला आपण पाहतोय. या सतीश नवनाथ येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. फार अनुभव आहे, बरेच वर्षापासून क्रिकेट खेळतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण की सुरुवातीच्या नक्कीच षटकामध्ये धावा आल्या 12, दुसऱ्या षटकामध्ये ते 9 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये स्वप्नीलने 26 धावा खर्च केल्या आणि आता मात्र अंतिम षटकामध्ये नवनाथला आपण पाहतोय. इथे धावा रोखाव्या लागतील. हो इथे मात्र वारंवार छोट्या लेनचे चेंडू नक्कीच या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकच धाव घेतोय आकाश देखील कारण की त्याला देखील माहिती त्याच्या बॅटमधून मोठे फटके येतात, त्या अनुषंगाने स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. अठ्ठेचाळीस धावा धावफलकावरती. आज मोहिली संघामध्ये नक्कीच बरेच खेळाडू अनुपस्थित आहेत, परंतु तरी सुद्धा इथे मात्र सलामीच्या जोडीने काय जबरदस्त कामगिरी केली. एकही विकेट आतापर्यंत गेला नाही. ओहो फुल टॉस चेंडू आणि चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा बाहेर, दणदणीत खणखणीत धर्मवीर चौकार. आकाश आज वाढदिवस देखील आणि वाढदिवसाच्या दिवशी चांगली फटकेबाजी करतोय पुणेशा. बॅक टू बॅक 2 इन अ रो. इथे मात्र मोहिली गावाचा ब्रँड दाखवतोय मध्ये आतमध्ये फलंदाज आकाशच्या बॅट मधून फटकार पाहायला मिळतोय.
ओ पुणेशा फुलटॉस चेंडू किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू फरार मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर सीमारेषा पार दणदणीत कणकणीत चौकार. सेहेचाळीस धावा झाल्यात अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 50 धावांची कामगिरी करेल का? हो वाढवा बॅटने इथे मात्र देखना स्ट्रोक इथे मात्र क्या बात आहे. 50 धावा पूर्ण केल्यात फलंदाज आकाशने. एकदा बॅट वर करायची आकाश कारण की आज आपला वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त आपल्या संघाला एक खूप मोठी अशी भेट आपण दिली आहे. 50 धावा कंप्लीट. धावसंख्या पाहायला मिळेल ती म्हणजेच 66 आणि आणखी एक दिमागदार फटका षटकार आणि इथे मात्र नक्कीच 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 72 धावा आणि जिंकण्यासाठी 73 धावेंची आवश्यकता असेल ती म्हणजे नैतिक स्पोर्ट्स कोंढेरी या संघाला. चला आपण टॉस करूयात. सांगोडे संघ आणि गावदेवी ओझरली संघ या दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करूयात. दोन्ही संघाचे संघनायक देखील उपस्थित आहेत. वामनजी अंबारे त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. यस सांगोडे संघाचे संघनायक आपण लगेचच या आणि त्याच बरोबरीनं गावदेवी ओझरली संघाचे संघनायक उपस्थित आहेत. आपण टॉस करूयात. यस इनिंग ब्रेक मध्ये आपला संघनायक नसेल तर 2 चेंडूंची पॅनल्टी या स्पर्धेचा नियम आहे आणि आपण इथे मात्र नक्कीच टॉस करणार आहोत. वामनशी अंबारे आमच्या समवेत आणि त्यांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. शेवटचा ऑफिशियल कॉल असेल सांगोडे संघ. आम्ही सूचना या सकाळच्या 17 पासून आपल्याला स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची आहे. जर 2 धावांची पॅनल्टी नको असेल तर आपण इथे मात्र नक्कीच लवकरात लवकर यायचा. सकाळच्या दिवसापासून आपण MPL देखील खेळतात. या गोष्टी छोट्या छोट्या आणि चांगला संघ त्या अनुषंगाने या गोष्टींना बारकाईने पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं. याच भावेश येतात. आपण करूयात नक्कीच टॉस. 4 षटकांची मॅच आहे. छापा इज द कॉल. यस छापाला मान्यवरांना विनंती असेल आपण नक्कीच व्यासपीठावरती जाऊन बसायचा. टॉस जिंकलाय. नक्कीच 4 षटकांची मॅच आहे. काय निर्णय असेल? फिल्डिंग करू. विचार केला तर आपण नक्कीच मागच्या काही दिवसांपासून MPL खेळत होतो. अनेक आपल्या संघाचे खेळाडू देखील खेळले आणि तसं पाहिलं तर नक्कीच आज ही स्पर्धा पाहतो धर्मवीर चषक. या स्पर्धेबद्दल आणि नक्कीच या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? स्पर्धा तर खूप चांगली आहे. आम्हाला खेळाची संधी दिल्याबद्दल आगाच्या धन्यवाद असेल. नक्कीच खूप सारे शुभेच्छा असतील. ओझरली संघाचे संघनायक टॉस सरलात फलंदाजी करायच्या समोर सांगोडे संघ आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? हा नक्की 55 ते 60 धावा मारण्याचा प्रयत्न असेल. विचार केला तर नक्कीच आता मात्र ही स्पर्धा अतिशय मानाची सन्मानाची पाहतोय. क्रीडांगण देखील सुसज्ज आहे आणि स्पर्धा देखील अतिशय सुंदर. काय म्हणणं असेल या स्पर्धेबद्दल? हा स्पर्धा खूप चांगली इथं आम्हाला खेळण्याचा संधी दिली असेल त्यांचा धन्यवाद. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नक्कीच टॉस जिंकला सांगोडे संघानं आणि प्रथमतः स्वीकारलं त्यांनी. क्षेत्ररक्षण आमंत्रित केलं फलंदाजीसाठी गावदेवी ओझरली या संघाला. जाव्यात महाराष्ट्र दिशेनं मॅच देखील सुरू आहे आणि नक्कीच पुढच्या इनिंगचं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करेन आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ कोंडेरी निलेश गायकर यांचा आवाज ऐकूयात खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद विश्वास. अगदी पाहायला गेलं तर दुपारचं सत्र आणि दुपारच्या सत्रामध्ये चांगली आक्रमकता आपल्याला पाहायला मिळते. साई एकविरा स्पोर्ट मोहिली संघाच्या माध्यमातून सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर अगदी पाहायला गेलं तर 73 धावांचा पाठलाग करण्यासाठी
नैतिक स्पोर्ट कोंढरी संघाचे 2 धडाकेबाज फलंदाज सूरज आणि त्याच्यासोबत असेल नॉस्ट्रा एंडला तेजस गायकर. दोन्ही मात्र एक माथावर खेळाडू आणि त्याच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल, कारण का भलं मोठं डोंगर समोर असताना पहिला चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप रिलीज केला होता आणि त्या अनुषंगाने नक्कीच पंचांनी मात्र वाईड घोषित केलं आहे. प्रति षटकामागे 18.25च्या सरासरी धावसंख्या जोडावी लागेल आणि त्या धावा जोडण्यासाठी नक्कीच प्रति षटकामागे 3 बिग हिट जरूर मात्र प्रत्येक फलंदाजाला जोडावे लागेल. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न अगास जरूर केलाय. लॉंगऑन क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. अगदी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. नॉन स्ट्राइक एंडला धावबाची संधी, परंतु नक्कीच कुठेतरी सुखरूपरित्या तेजस गायकर मात्र पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचताना पाहतोय, कारण का चांगले दोन्ही फलंदाज नौके खेळाडू आहेत आणि त्यांच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन विकेट आपण पाहायला मिळते. कारण का समोर एक चांगला संघ आहे साई एकविरा स्पोर्ट मोहिली. नुकतीच आपण त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा पाहिली नगरचौक चषक, आणि त्या चषकामध्ये एका ट्रॉफीवरती या संघाचं मात्र नाव कोरलं होता. परंतु आज या संघामध्ये कुठेतरी 2 खेळाडू रोशन अंबारे अनुपस्थित असल्याने एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून केला गेलाय. दरम्यान आडोबॅटने खेळण्याचा प्रयत्न, डीप मिडल क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल जातात, पर अगदी पाहायला गेलं तर ऑन द स्टंप फेकी आणि एस्टनच्या मागे मात्र एक पाइंड ऑफ स्पेस अगदी पाहायला गेला तर जीवन गोंधले आणि त्यांच्या माध्यमातूनच चेंडूला कॅरी केलं जात आहे. तत्पर मिळालेली एकच धाव. जरूर एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि त्या धावांचा पाठलाग करताना कुठेतरी चौकार षटकारांची मात्र आतिषबाजी करावी लागेल. चांगली धावसंख्या जोडावी लागेल पॉवर प्लेच्या षटक, आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशा प्रकारची जर फलंदाजी करत असाल तर नक्कीच कोंढेरी गावचे पाठीराखे मात्र नाखुश असतील. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु बिहाइंड विकेट चेंडूला कॅरी केला जाईल. तत्परा निर्धाव चेंडूची होईल सांगता कुठेतरी नॉन स्ट्राइक एंडचा फलंदाज सूरज जरूर अगदी पाळगा तर स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय. धाडस त्याच्या माध्यमातून दाखवला जातोय, परंतु मानस जरूर स्ट्राईक एंडचा फलंदाज त्याच्या माध्यमातून दाखवला नाही आणि त्या अनुषंगाने नक्कीच निर्धाव चेंडूची होईल सांगता. पहिला षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये कशा प्रकारे षटक हाताला याचा प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये विनायकच्या माध्यमातून पाहतोय. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा फटका, अगदी पाळगा तर डीप कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला ओढवला येतात, पर मिळालेली एकच धाव. कुठेतरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार षटकार येणं गरजेचं असेल आणि त्या अनुषंगाने मात्र एकही फलंदाज मात्र आक्रमकता आपल्या मैदानाच्या आतमध्ये दाखवताना दिसत नाहीये. ज्या पद्धतीने आकाशने फलंदाजी केली, जरूर कोंढेरी संघाला दाखवून दिलाय की मैदान जरी तुमचा असला तरी धिंगाणा मात्र आमचाच असेल. दरम्यान विकेट करण्याचा प्रयत्न, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडूला फेकून दिलाय सीमारेषा पार. 6 धावेंसाठी लॉंग ऑन लागले तर कोंढेरी गावचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. नक्कीच भरपूर चेंडूनंतर मात्र एक षटकार पाहायला मिळतो. या षटकारांची मात्र जरूर नित्यंत आवश्यकता असेल नैतिक स्पोर्ट कोंढेरी संघाला. दरम्यान नक्कीच पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, दिशा दिलाय, शॉर्ट थर्डमॅन होतोय बीट, शॉर्ट फाईन लेग होतोय बीट, चेंडू जाईल सीमारेषा पार. 4 धावेंसाठी चौकार. प्रतिम सॉंग नेते यांच्या माध्यमातून आपण सलग एम्पेल मध्ये 5 दिवस ऐकला, त्यानंतर मात्र धर्मवीर चषकामध्ये त्यांच्या माध्यमातून एक चांगला सुमधुर प्रेक्षकांची मने जिंकणारा सॉन्ग त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित केले जातात. कारण म्हटलं जातं जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा नक्कीच मात्र डीजे नितीनची मात्र प्रत्येक आयोजन कमिटीच्या माध्यमातून आठवण केली जाते, कारण का त्या एक चांगला डीजे सिस्टम आणि अगदी पाहता JBLचे साऊंड त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धांमध्ये प्रस्थापित केले जातात. एक चांगला डीजे अनेक भागांमध्ये नाव लौकिक असणारा डीजे नितीन आपण पाहत आहोत.
मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगला खेळ करावा लागेल. एका षटकानंतर धावसंख्या मात्र 14 जोडली गेली आहे. पहिला चेंडू फुल आर्लेनचा चेंडू होता, त्याला प्रतिउत्तर दिलाय, चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. याचं प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये तेजस गायकर आणि सूरज केनेच्या माध्यमातून दिलं जात आहे. अलीकडच्या स्पर्धांमध्ये पाहायला गेलं तर नक्कीच हे दोन खेळाडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळताना पाहतोय आणि त्याच पद्धतीने दिमागदार पद्धतीने आज आपल्या होम ग्राउंड वरती चांगला खेळ करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, बॅटच्या रडारमध्ये चेंडू येतोय, चेंडू मात्र थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमारेषा पार. लागोपाठचा दुसरा षटकार. नक्कीच तेजाच्या बॅटमधून आपण 2 षटकार पाहिलेत. स्वप्न मोठे असून चालत नाही, ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असतात आणि तेच प्रामाणिक पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय तेजस गायकर. एक नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये घुमताना पाहतोय. प्रति उत्तर दिलं जात आहे, मैदानाच्या चारही बाजूने फडके सजवले जाते, कशा प्रकारे चेंडू फेकला जातो आणि त्याला प्रति उत्तर देताना नक्कीच षटकारांची आतिषबाजी पाहतोय. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता, ही जण हॅट्रिक चान्स, परंतु हॅट्रिक चान्स जरूर गमावली गेली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केला जातोय, परंतु सूरज केने कुठेतरी मात्र चुकांवरती चुका करताना पाहतोय. 2 धावा सहजरित्यानं होत असताना कुठेतरी स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून दाखवला, कारण समोर एक चांगला फलंदाज आहे, त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले, त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती ठेवणं फार गरजेचं असेल, कारण का धावांचा मात्र वेग जरूर आपल्याला वेगाने फ्लाय होताना पाहतो 28 आकड्यावरती. पुन्हा एकदा फुल ऑर्लेनचा चेंडू होता, पटक्यामध्ये ताकद नाहीये, फलंदाज होईल फेल, बिग विकेट डाऊन, सॉफ्ट डिसमिसल. तेजस गायकर बॅक टू पवेलियन. जेव्हा सामना होत असं नक्कीच मैत्रीपूर्व लढत या 2 संघांदरम्यान, एक मैत्रीपूर्ण आणि एक चांगलं रिलेशनशिप मॅचेस आपण या 2 संघांदरम्यान पाहत असतो. अस्ताला जाताना ज्या प्रकारे सूर्याने जपलेत कालोखाशी ऋणसंबंध आणि त्याच पद्धतीने या 2 गावांचे अनेक वर्षांपासून एक चांगले ऋणसंबंध आपण जोडताना पाहतोय आणि तेच मैदानाच्या आतमध्ये 2 संघ खेळताना पाहतोय. एका बाजूने नैतिक स्पीड कोंढेरी संघ त्यांना फाईट करतोय, साई एकविरा मोहिलिया संघ नक्कीच कमबॅक केलाय, 2 षटकार आले, त्यानंतर कुठेतरी विकेटचं पतन झालंय. पुन्हा एकदा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, मिड विकेट क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होईल तत्पर, दुसरा धावेचा प्रयत्न केला जाईल का, नॉन स्ट्राईक इनला फेकी पाहतोय, तत्पर सुखरूपरित्या मात्र सूरज पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचेल, तत्पर मिळतील या 2 धावा. 2 धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या वेगाने फ्लाय झाली, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 आकड्यावरती. षटक, दुसरा षटक जरूर चालू असताना पहिल्या 2 चेंडूचे 2 षटकार, त्यानंतर दुहेरी धावा, चौथ्या चेंडूवरती विकेट आणि पुन्हा एकदा 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा लावण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये प्रॉपर संपर्क होत नाहीये आणि 2 षटकांचा वावगी खेळ समाप्त झाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 30 आकड्यावरती. प्रति षटकामागे 15.00च्या सरासरीने धावसंख्या मेंटेन केली आहे. नक्कीच 15.00च्या सरासरीने धावसंख्या जी मेंटेन केली आहे. उर्वरित 2 षटक मात्र अजूनही शिल्लक असतील आणि धावा कराव्या लागतील 43. कुठेतरी सूरज केने जर नॉन स्ट्राईक इनला जर राहिला तर त्याच्या बॅटमकडे क्षमता आहे. प्रति षटकामागे 3 षटकार मात्र खेचावे लागतील आणि हा फलंदाज जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत धोक्याची घंटा जरूर निर्माण होईल, अर्थातच साई एकविरा मोहिली संघासोबत. आपण नेक्स्ट सामन्यामध्ये पाहणार आहोत इन ॲक्शन मध्ये सांगोडे संघ आणि त्यांना फाईट करेल, अर्थातच
खराब चेंडू पाहायला मिळतोय. पंचांनी न घोषित केले आहे. कुठेतरी पुरेपूर फायदा घेण्याची आवश्यकता होती. हा चेंडू जर नक्कीच बॅटला स्पर्श झाला असता तर नक्कीच सीमारेषा बाहेर जर गेला असता तर नक्कीच कमबॅक कोंढेरी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु अशा प्रकारचं चित्र न घडता कुठेतरी जी मेजवानी प्राप्त झाली होती त्या मेजवानीचा मात्र पुरेपूर फायदा त्या संघाला आणि कोंढेरी संघाच्या सूरजला मात्र घेता आला नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र क्षेत्ररक्षक आकाश त्याच्या माध्यमातून होणार नाहीये चुका. तत्पर मिळतील 2 धावा आणि सूरज केण्यासाठी मात्र एक सुवर्ण संधी असेल. जेव्हा जेव्हा अनेक स्पर्धांमध्ये सूरजला आपण पाहतोय तेव्हा मात्र बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. दोन्ही खेळाडूंना मात्र पारितोषिक असेल. जर षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर सुखदेव भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपये 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच एटीएम ऑन झालंय कोंढेरी गावाच्या ग्रामस्थांचा. कारण का जेव्हा कोंढेरी गावाचे संघ खेळत असतात तेव्हा अनेक स्पर्धांमध्ये पूर्ण कोंढेरी गाव प्रत्येक संघाच्या पाठीराखे म्हणून कार्यरत असतात. कारण का नुकत्याच 5 दिवस आपण MPLची स्पर्धा पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये सुद्धा कोंढेरी वॉरियर्स या संघाने मात्र एका चषकावरती नाव कोरलं गेलं आणि सतीश गायकर त्या मॅन ऑफ द बेस्ट बॅटर त्या टुर्नामेंटमध्ये आपण नक्कीच पाहायला गेला होता. दरम्यान पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न डान्सिंग डाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय. परंतु अगदी पालका तर वेगाने बीट करून सोडलाय आणि निर्धाव चेंडूची होईल सांगता. या षटकामध्ये कुठेतरी युवराजने मात्र अप्रतिम गोलंदाजी केली आहे. पहिला चेंडू जरूर खराब फेकला त्यानंतर 2 धावा आणि लागोपाठचे 2 निर्धाव चेंडू फेकून एक चांगली मजबूत पकड या सामन्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अजूनही मात्र 3 चेंडू शिल्लक असतील. पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता. अगदी पाहायला गेलं तर अफलातून डिलिव्हरी एक इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी याचं प्रति उदाहरण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज युवराजच्या माध्यमातून केलं जात आहे. प्रत्येक चेंडू मात्र विविधतेने गोलंदाजी करण्याचा एक संवेदनशील वापर आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून केला जातोय. दरम्यान पुन्हा एकदा स्टेट डाईव्हचा फटका लॉंग ऑफ मधून क्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करील तत्पर होणार नाहीये चूक. बिग विकेट डाऊन सूरज बॅक टू पॅव्हलियन. असताना पहिला चेंडू ते विकेट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑन ला क्लिअर कर चेंडू जाईल का तत्पर मात्र एक चांगला झेल सीमा रेषेलगत पकडला जाईल. फलंदाज होईल फेल. रणजितची खेळी संपुष्टात. होत असते फलंदाजी करणाऱ्या संघाला. 6 चेंडू 40 धाव्यांची आवश्यकता. बिग फाईट मॅच आपण पुढील पाहणार आहोत. नक्कीच विकेट जर प्राप्त केला तर वामन अंबारे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक असेल. आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न. झेलची संधी आहे. अगदी क्षेत्ररक्षक अप्रतिम झेल
अखेर अगदी पाळगळ तर डोल्याची पारणे चेंडूवरती थोरली विपक्ष सांगोडे दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण आयोजन कमिटीच्या मेंबरला भेटायचं आहे. तेजस गायकर असतील. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू पाहायला मिळतो. एक चांगली गोलंदाजी कुठेतरी या संघामध्ये आपण मोहिली गावचा विचार केला तर रोशन अंबारे आज उपस्थित नसताना मात्र चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून जोडली गेली. 72 धावांचा लक्ष आणि 73 धावांचा लक्ष पाठलाग करत असताना एक सलामीची पेर मैदानाच्या आतमध्ये तेजस आणि सूरजने चांगली फलंदाजी केली आणि त्यांचा वगळता कुठलाही फलंदाज मात्र चांगली फलंदाजी करू शकला नाहीये. सूरजच्या माध्यमातून फेकून दिलाय तत्पर मात्र एक चांगला झेल पकडला जाईल. अंगावर शहारे आणण्यासारखे मात्र सॉन्ग त्यांच्या माध्यमातून प्रस्थापित केलं जातंय. एक मोटिवेशनल कसं असावं याच्या पद्धतीने मात्र सॉन्ग त्यांच्या माध्यमातून वाजवले जातात. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आउट ऑफ द ऑफ स्टन चेंडूला रिलीज केला जातात. पर निर्धाव वाईट चेंडूची होईल सांगता कुठेतरी या षटकाचा विचार केला तर चांगली गोलंदाजी जरूर कॅरी केली आहे. जर विकेट प्रस्थापित केलं तर नक्कीच मात्र वामन अंबारे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक असेल. 2 षटकारांच्या माध्यमातून जर नवनाथ केने यांनी जर 2 षटकार लागोपाठचे जर खेचले केले तर विश्वास केने यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. काय मात्र सामना आपल्याला पाहायला मिळतोय. जरूर 72 धावा जोडल्या गेल्या. त्या धावांचा पाठलाग करत असताना चांगली फलंदाजी आपण तेजस गायकर आणि सूरज केनेच्या माध्यमातून पाहिली गेली. पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. यष्टीरक्षक मात्र जीवन गोंदले होते. होतायत बीट. चेंडू जाईल सीमारेषा पार. हा इला नशिबाचा चौकार.